आपली टायगर पोलीस मित्र संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। तर मुंबईचे जे प्रवीण भाऊ पवार आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला आज विभाग कल्याण डोंबिवली जो विभाग आहे तो आज स्थापन होतो आहे आज इथं। तसंच आपलं कार्यालयाचं पण आज उद्घाटन केलेलं आहे। आपले जे मनोज सर आहेत त्यांना अध्यक्षपदी आपण निवड केलेली आहे। तर आपली संघटना जास्तीत जास्त बांधणी आपल्या मुंबईमध्ये वाढवावी त्यांनी। तसेच संघटनामध्ये जेवढे सामाजिक कार्य असतील किंवा जे पोलीस प्रशासनाला हाताला धरून जास्तीत जास्त त्यांच्यासाठी कार्यरत राहणे, जेवढे सामाजिक विषय असतील त्यांना न्याय मिळवून देणे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या संघटनेमार्फत हव्या। तर या उद्देशाने आपण आज कल्याण डोंबिवलीमध्ये आपली संघटनेची स्थापना केलेली आपण इथं। तर त्यांना पण एवढीच एक सदिच्छा देतो की संघटना वतीने आणि जे महिलांचे अध्यक्ष आहेत तर त्यांची पण आज निवड केलेली आहे। तर महिला विभागाचे अध्यक्ष पण आज इथं आहे, तर ते पण जरा दोन शब्द सांगतील किंवा महिला विभागाचा जो सेन्सिटिव्ह विषय आजकाल चालू आहे की महिलांचे जे लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार हे कुठंतरी थांबण्यात यावे। तर पोलीस प्रशासनाला पण एक कळकळीची विनंती आहे आपल्या संघटना वतीने की आपल्या संघटनेचे जेवढे काही सामाजिक अर्ज येतील किंवा महिलांचे जेवढे विषय येतील तर त्यांनी जास्तीत जास्त जरा दखल घ्यावी या विषयामध्ये, आणि महिलांचे जेवढे अत्याचार आहेत ते कुठंतरी थांबण्यात यावे, एवढे एक संघटना वतीने मी त्यांना एक नम्र विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी डॉक्टर रश्मी वीर, टायगर पोलीस मित्र संघटनेची प्रदेश अध्यक्ष आहे। आज आपण इथे कल्याण डोंबिवलीमध्ये टायगर पोलीस मित्र संघटनेची नवीन संघटना उभी केलेली आहे। प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इकडे ही संघटना इथे उभी केलेली आहे। मी तुम्ही महिलांना एक सांगू इच्छिते की जे काही आता सध्या अत्याचार चाललेले आहेत महिलांवरती, लैंगिक अत्याचार होऊ द्या, घरगुती होऊ द्या, बाहेर जे काही किती लहान मुलींपासून ते वयस्कर लोकांपर्यंत महिलांचे जे अत्याचार चाललेले आहेत, इथे आम्ही आवाज उठवणार। मी बाकीच्या महिलांनासुद्धा तेवढंच मी सक्षम करणार आहे की जेणेकरून त्यांनी कुठेही शांत न बसून आपल्यावरती जे अन्याय होत आहेत त्याच्यासाठी त्यांनी उभं राहावं। आणि आमच्या पाठीमागे महेश अण्णा फडतरे जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे। त्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं काम करणार आहोत। आणि मी आपल्या कल्याणचे नवीन ज्या अध्यक्षपदी ज्यांना आपण नेमलेलं आहे त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या पाठीशी आहे। इथे कुठेही काही अन्याय होत असेल तर त्याचा तुम्ही पाठपुरावा घ्या आणि पूर्णपणे सगळ्यांना न्याय मिळवून द्या। संस्थापक अध्यक्ष अण्णा फडतरे भाऊ यांनी माझी कल्याण डोंबिवलीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यामधला समतोल राखण्याचा मी प्रयत्न करीन आणि जेवढं जास्तीत जास्त कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी संघटना वाढवण्यासाठी मी मेहनत करीन। आपलं मार्गदर्शन व मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर रश्मिताई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून संघटना बळकट करेन व करण्याचा प्रयत्न करेल। कोणत्याही प्रकारे संघटनेला गालबोट लागणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेईन आणि प्रशासनाच्या वतीने जे काय प्रश्न असतील नागरिकांचे ते सोडण्याचा प्रयत्न करेन। अडीअडचण आली तर आपण महाराष्ट्रामध्ये काम करताय, प्रवीण भाऊ आहे माझ्यासोबत, बाकी सगळी आपली मंडळी माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मी काम करायला कुठेही घाबरणार नाही, कुठेही अशी अडचण येणार नाही। अडचण आली आपण मला साथ द्याल अशी मला विश्वास आहे। या संघटनेचं काम पूर्णपणे मी बळकट करेन अशी या ठिकाणी ग्वाही देतो।